रेकॉर्डिंग सुरू होते त्यासाठी मी थांबलोय. कसं काय होईल रेकॉर्डिंग बराच वेळ. सो गाईज गुड आफ्टरनून. आपण बघतो रोल्स थेरम आणि रोल्स थेरम मध्ये काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत आपण. तर त्या लक्षात आपण काही पाहिलेले आहे एक्झाम्पल, आता काही नवीन एक्झाम्पल पाहतोय. पहिले एक्झाम्पल आहे आजचं, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द following functions. F of x is equals to sin x plus cos x plus 7, comma x belongs to 0, 2 pi. 0, 2 pi. So 0, 2 pi ला belongs करते 2 pi. पाहता verify Rolle's theorem for the following functions. Solution given काय दिलेले गिवन मध्ये f of x is equals to sin x plus cos x plus 7. इक्वेशन नंबर फर्स्ट. इथं लिहिणार आपण f of x is a polynomial. f of x is a polynomial which is continuous on 0, 2 pi and f of x is a polynomial. f of x is differentiable on 0, 2 pi. बरोबर आहे. इथं काय करणार आपण, फॉर x is equals to a is equals to 0 फ्रॉम फर्स्ट मध्ये पुट करूया, थोडं लक्ष द्या हा. f of a is equals to f of 0 is equals to sin of 0 cos of 0 plus 7. ओके, लक्ष द्या. साइन 0 ची व्हॅल्यू किती असते तर 0, कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 आणि हा 7 ॲज इट इज. म्हणजे उत्तर काय मिळालं 8. x is equals to b is equals to 2 pi from first we get, so f of b is equals to f of 2 pi is equals to sin of 2 pi plus cos of 2 pi plus 7. Sin 2 pi 0, cos 2 pi 1 is that 7. Answer is 8. f of a आणि f of b कसं आलेलं आहे सेम. आता तुम्ही म्हणता सर हे sin 0 ची व्हॅल्यू 0 असते आणि cos 0 ची व्हॅल्यू 1 असते, हे आम्हाला 10 पर्यंत माहिती आहे, पाहिलंय. पण हे 2 पाय ची व्हॅल्यूज कशा तर लक्ष ठेवायचं. साइन सोबत अँगल येऊ द्या, ऑड येऊ की इवन येऊ, मीन्स दॅट sin पाय, sin 2 पाय, sin 3 पाय, sin 4 पाय. म्हणजे साइन सोबत ऑड अँगल असो की इवन असो, ऑड असो की इवन असो, म्हणजे साइन सोबत कोणता अँगल असला त्याचं उत्तर किती असते 0. आन्सर काय असणार 0. साइन सोबत ऑड अँगल असो का इवन अँगल असो त्याचा आन्सर 0 असणार. कॉस सोबत जर ऑड अँगल असला, कॉस पाय, कॉस 3 पाय, कॉस 5 पाय, कॉस 7 पाय. लक्ष द्या काय म्हणतोय.
cos pi, cos 3 pi, cos 5 pi, cos 7 pi. जर समजा cos सोबत ऑड अँगल असेल तर आन्सर काय मिळणार -1. साइन सोबत कोणता अँगल असू द्या उत्तर 0 येणार. cos सोबत जर ऑड अँगल असेल तर आन्सर काय येणार -1. आणि जर इवन अँगल असेल तर cos 0, cos 2 pi, cos 4 pi, cos 6 pi जर असं असेल तर उत्तर काय मिळणार +1. जर cos सोबत ऑड अँगल असेल तर -1 आणि इवन अँगल असेल तर +1 आणि साइन सोबत कोणता अँगल असेल तर उत्तर 0. मग sin 2 pi तर उत्तर 0. cos 2 pi 2 म्हणजे इवन अँगल आहे. cos 2 pi ची व्हॅल्यू 1 +7 सो 0 +1 +7 आन्सर इज 8. समजलं. So therefore f of a is equals to f of b. बरोबर आहे right. So therefore all conditions of Rolle's theorem are satisfied. समजायला का रिपीट करायचंय मुलांनो? कमेंट करा एकदा. ते समजलं का रिपीट करायचंय? हॅलो गाईज, समजलं ना? ठीक आहे. साइन सोबत ऑड अँगल असेल किंवा इवन असेल तर आन्सर 0. कॉस सोबत ऑड अँगल असेल तर -1, इवन अँगल असेल तर +1. सो आता इथं फॉर f dash of c is equal to 0. काय करायचं याला आता? डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट x ने डिफरन्शिएट करायचं. बघा बरं काय येणार. सो f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x, sin x चा cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x आणि 7 चा 0 तरी चालतो. इक्वेशन नंबर 2. आता x च्या ठिकाणी काय पुट करायचं? c पुट करायचं. सो पुट c पुट x इक्वल्स टू c. इक्वेशन 2. Therefore f dash of c is equals to cos of c minus sin of c. f dash of c ची व्हॅल्यू 0 is equals to cos c minus sin c. मायनस sin c राहणार बरं प्लस sin c is equals to cos c. आता मला सांगा साइन आणि कॉसचा असा कोणता अँगल आहे? साइन आणि कॉसचा असा कोणता अँगल आहे? दोनही अँगल मध्ये साइन आणि कॉसचा असा कोणता अँगल आहे त्या दोनही अँगलची किंमत सारखी येते? तर साइन π/4 म्हणजे साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि कॉस π/4 ची म्हणजे 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. म्हणजे याचा अर्थ साइन सी आणि कॉस सी, इथे सी ची किंमत काय असेल तर साइन आणि कॉस इक्वल असणार आहेत. तर सी ची व्हॅल्यू काय असताना π/4 असताना काय असताना π/4. लक्षात ठेवा. सो therefore c is equals to काय लिहायचं π/4. सो कुणाला बिलॉंग्स करायला येते सांगा? कुणाला बिलॉंग्स करता येते? 0,2 pi. c belongs to 0,2. so therefore c is equals to π/4. then Rolle's theorem is verified.
समजलं का? रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. हे पर्यंत तुम्हाला समजलं असेल, हेही लक्षात आलं असेल, हेही समजलं. फक्त सी म्हणजे साइन आणि कॉस याच्या इथं जो अँगल आहे सी, ज्याचा अर्थ इथे सीच्या किमती सारख्या असताना असा कोणता अँगल आहे साइन आणि कॉसचा की ज्याच्यामध्ये तो अँगल ठेवल्याच्या नंतर साइन ची व्हॅल्यू सारखी येते. तर सी ची व्हॅल्यू π/4 ठेवली तर साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आणि कॉस π/4 ची व्हॅल्यू साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आणि कॉस π/4 ची पण व्हॅल्यू 1/√2 म्हणून सी ची व्हॅल्यू काय दिली π/4. गेटिंग नॉट गाईज? प्लीज कमेंट. समजलं का नाही? कमेंट करा ना एकदा. हॅलो. ओके ठीक. वाटलंच तर मी ते लिहितो डायरेक्ट म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. साइन π/4 इज इक्वल्स टू कॉस π/4 इज इक्वल्स टू 1/√2. कारण या दोन्हीच्या व्हॅल्यू सारख्या आहेत त्यामुळं इथं सी ची व्हॅल्यू दोन्हीची पण सारखी असणार आहे म्हणजे काय π/4 असेल. आणि साइनचा कोणता अँगल असेल, इवन असेल का ऑड असेल, आन्सर 0. आणि कॉसचा ऑड अँगल असेल तर -1, इवन अँगल असेल तर +1. स्क्रीनशॉट घ्या. चला समजलं का हे? नेक्स्ट वन पहा. आपले एक 2 प्रॉब्लेम होणंच गरजेचं आहे. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, दुसरं काही होईना. Verify Rolle's theorem for the following function. F of x is equals to sin of x/2. x बिलोंग्स करता है 0,2π ला. चला ट्राय करा बरं जितके तितकं. 5 सॉल्व करा. मला सांगा एफ ऑफ एन एफ ऑफ बी च्या व्हॅल्यूज काय येतात तेवढं सांगा, नंतर पुढचं मी सांगतो. जमल का? हॅलो, ट्राय करता का? अरे सौरभ काय म्हणजे रिपीट करायचं होतं हा प्रॉब्लेम. सौरभ
काय सांगायचं भाग्यश्री? काय सांगायचंय? नाही, हे नाही परवड का ते 4-4 वेळेस म्हणजे तेच करायला. हा प्रॉब्लेम आहे. हा पहा, हा ट्राय करा, मी हा सॉल्व्ह करून देईल. आता मीटर मी परत नाही घेऊ शकत. हा रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. त्याच्यात पाहिले नंतर काय असेल विचार. तुम्ही कधी जॉईन होणार, काय कसं जमणार ते. चला लक्ष द्या. सॉल्व्ह होतंय का नाही तर तुम्हाला माहिती नाही मला. आणि होईल तेवढं फुल कॉन्सन्ट्रेट करत नाही. आता हे एक वेळ म्हणजे हे प्रॉब्लेम्स मला 2-2, 4-4 वेळेस सांगायचं म्हणलं, सिलेबस कधी संपायचं तुमचं? सोल्युशन मध्ये काय दिलंय मला, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू sin of x by 2, x belongs to 0, 2 pi. आता कॉन्सन्ट्रेट करा. f of x is a polynomial which is continuous on 0, 2 pi and f of x is differentiable on 0, 2 pi. For x is equals to a is equals to 0 from first मध्ये पुट करा. So f of a is equals to f of 0 is equals to sin of x च्या ठिकाणी काय ठेवायचंय? 0, 0/2. मग शून्याला कशाने भागली तर उत्तर 0. sin 0 ची व्हॅल्यू 0. For x is equals to b is equals to 2 pi from first we get f of b is equals to f of 2 pi is equals to sin of x च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला?
2π/2 हे 2 काय झालं कॅन्सल. सो साइन पाय मी पहिले सांगितलं साइन पाय 2π 3π 4π 5π 6π साइन सोबत काही जरी असेल आन्सर काय मिळणार ऑफकोर्सली 0. एफ ऑफ ए एफ ऑफ बी कसं मिळालं 0. सो एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी. सो देयरफॉर all conditions of Rolle's theorem are satisfied. Right आहे. Conditions of Rolle's theorems are satisfied. इथपर्यंत काय अडचण आहे कुणाला कमेंट करा. आता इथपर्यंत आपल्याला काय अडचण आहे का? नाहीये. दोघं जण आहेत का क्लासमध्ये? रवी साहेब आणि असीर. चला ठीक आहे. मग थोडं आन्सर देत जा ना तुम्ही आहेत मग हे लक्ष देते ना. फॉर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0. सो सी बिलॉंग्स करतंय 0,2π ला. राईट आहे. काय करायचं मग डिफरेंशिएट इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स. थोडं लक्ष द्या. सो एफ ऑफ एक्स ला डेरिव्हेटिव्ह काय मिळतो मुलांनो एफ डॅश ऑफ एक्स. राईट आहे. मग साइन ह्या पूर्ण टर्मला एक्स म्हणायचं. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो कॉस एक्स मीन्स दॅट कॉस ऑफ x/2 इन डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा ज्याला x म्हणले त्याचा म्हणजे x/2 चा. आपल्याला फक्त साइन एक्स चा माहिती आहे ना x/2 ला आपण x म्हणलं होतं. मग साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ x/2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा x/2 चा. f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू कॉस ऑफ x/2. x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो 1/2. चला इक्वेशन नंबर सेकंड. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सांगा बरं. सो x इज इक्वल्स टू c इन इक्वेशन सेकंड. सो देयरफॉर f dash of c is equals to cos of c/2 into 1/2. f dash of c ची व्हॅल्यू 0. cos of c/2 into 1/2. भागाकारात गुणाकारामध्ये 2 0 0 cos of c/2. लक्ष द्या थोडं. आता इकडे साइन काहीच नाहीये ना. इथपर्यंत समजलं का ते सांगा. इथपर्यंत समजलं का कमेंट करा एकदा. हो ओके छान. आता काय करायचं बघा. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये साइन सी इज इक्वल्स टू कॉस सी असं होतं पण याच्यात नाही आहे ना तसं काही. आपल्याला काय करायला लागणार इकडे 0 आहे हे कॉस ना हे कॉस उचलायचं इकडे टाकून द्यायचं. ते कॉस आल्यावरती कॉसचं होतं कॉस इनवर्स. कॉस इनवर्स 0 इज इक्वल्स टू काय मिळतं इथं सी. म्हणजे बघा इकडे कॉस आहे ते इकडे मिळते कॉस इनवर्स. साइन असेल साइन इज इक्वल या साईडला आहे म्हणजे इकडच्या साईडला असो का इकडच्या साईडला असो ती साईड सोडून दुसऱ्या साईडला गेलं की त्याचं इनवर्स होत असतं. कॉसचं काय झालं कॉस इनवर्स. साइन असलं असतं तर काय झालं असतं साइन इनवर्स. टॅन असलं असतं तर टॅन इनवर्स झालं. आता बघा काय केलं हे कॉस इकडे होतं इकडच्या साईडला गेलं की झालं कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल्स टू c/2. बघा कॉस 0 ची किंमत कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 बरोबर आहे. आणि कॉस π/2 कॉस ऑफ काय म्हणतोय मी π/2 म्हणजे 90 डिग्री. कॉस 90 ची व्हॅल्यू किती मिळते 0 मिळते. हे बघा कॉस 0 ची किंमत किती असते 1 आणि कॉस π/2 नाही म्हणजे कॉस ऑफ 90 डिग्री π/2 म्हणजे 90 डिग्री. कॉस π/2 ची व्हॅल्यू 0. हे कॉस इकडच्या तिकडच्या साईडला शिफ्ट करा. हे π/2 ॲज इट इज ठेवलं. कॉस तिकडे गेलं तर काय होतंय कॉस इनवर्स ऑफ 0. मला बरं कॉस इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला π/2. म्हणजे कॉस π/2 ची व्हॅल्यू 0 येते. मग कॉसला तिकडे शिफ्ट केलं की कॉस इनवर्स झालं. कॉस इनवर्स 0 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला π/2.
कॉस इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला π/2 इक्वल्स टू c/2 2 टू गेट सो c इज इक्वल्स टू काय मिळालं पाय. Okay, so therefore c is equals to pi belongs to 0 comma pi. Right? Then Rolle's theorem is verified. खाली लिहायचं then Rolle's theorem is verified. हे समजलं का तुम्हाला? इथं डेरिव्हेटिव्ह करून लिहितो वाटलंच तर मी मला लक्षात राहील ते. cos इनवर्स 0 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला π/2. ओके, हा मग इथं फायनली काय लिहिणार then Rolle's theorem is verified. The Rolle's theorem is verified. Okay, guys. Hello. समजलं? खूप छान. याचा स्क्रीनशॉट घ्या. या टाईपचे प्रॉब्लेम्स रोल्स थेरम मध्ये येऊ शकतात. आता आपला रोल्स थेरम संपलेला आहे. आता आपल्याला पाहायचंय LMVT लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यूड थेरम आणि तो आपण आता उद्या डिस्कस करणार आहोत. कोणी लेफ्ट होऊ नका, फक्त ऐका काय म्हणतात. सो आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. सो थँक्यू, हॅव अ गुड डे. आता थांबा फक्त.